खिचडी जर बनायत ना पाहुणा असले गरमाना कोणीतरी एकच सदस्याला जेवायला बसाडेत, कारण तांदूळ कमी राहे, तांदूळ यशनी कमी होती गरमाना एकच पाहुणांसंगे जेवायला बसाडेत. हा पण आते मोदी साहेबच ना पाय धुईन पाणीच पिसू मन जोडे उन्हात का, कारण खिचडी ना खरं जितला नेतात पिटी नेतात नाही हो. तुमले सोपं करी जाऊ का, मना दोंडायचा मा एक मित्र आहे, तो मन जोडी उन्हा म्हणे रवी बाबा म्हणतं काय म्हणे काय करू पूर्ण लग्नदार आहे म्हणतं चांगली गोष्ट आहे, वाटत दिनवर साखरपुडा अरे म्हणतं चांगलं वे घेणार भाऊ रे. नाही म्हणे बाबा खिसामा रुपया नाही म्हणे, काय करा ना टेन्शन का बली राह ना साखरपुडा आहे ना म्हण, मग पैसा पैसा काय करस रे तू ना पूर्ण साखरपुडा जिथला तांदूळ लागणार तिथला मना पण लई जाय म्हणतं. त्याने मना हात धरले ना गरमा लई घ्या साखरपुडा करीशने सुद्धा 3 क्विंटल गिराईक दग्जात म्हणे आपला गरमा पडेल. मला असं वाटलं काय वहिनी इज्जत घालाय गे म्हणतं याला सांगितली इथला नेतात पेट दिले मोदी साहेबसने या बहिणीसने तांदूळेश्वर जिरं हाय सुद्धा लेवाना चालू कर दिले. अवघड हो. मी म्हणा जिंदगी मध्ये 2 लोकच ना उपकार कधीच विसराव नाही, नरेंद्र मोदी साहेब आणि दुसरा म्हणजे मिश्रा महाराज, प्रदीप मिश्रा महाराज. त्या माणूसना ते उपकारच विसराव नाही मी, कारण बाईनं लगीन व्हा नंतर 10 वर्ष लगून माहित पडे नाही आपला गावना महादेवना मंदिर कोणता कोपरालचे आज. आणि हा ते इतकं बेकार काम झालं, तुम्ही 3 तास उभा राहता तरी गावमान नंबर लागत नाही. हा वावर माई एक बाई ती दुसरी बाईली चारण ती काव ताई म्हणे तुम्ही काय मला सकाळ मा दिखण्यात नाही म्हणे महादेवना मंदिर ओ माय म्हणे सकाळ मा कसा लिहू म्हणे मग का ब मी ना म्हणे पायटामास कोरा महादेव सापडावा म्हणे. ओ म्हणा बापरे हाय माय म्हणे मी कोरा महादेव दोहा ते दुसरी माहिती 1:30 वाजायला जाई बटणी बहिणीवन मला देवस पण माहीन सांगे घ्या रविवार तुला महाराष्ट्र खानदेश मग बरा कीर्तने चाल राह ना या बहिणीले सांग दे रे भाऊ म्हणे कमीत कमी ब्रह्ममुहूर्त होऊ देत जावा असं. या कवडी बी रात्री उठाट देतेच म्हणे माले बहिणीवन ब्रह्ममुहूर्त होऊ देत जा तुम्हाला पाय पडस हो काकू असो तुम्हाला बोलता परमार्थ पक्काय बहिणीवन. हो तुम्हाला कोणती स्तुती करू मला ते सुधरत नाही. हा या बहिणीच ना आणि खरंच बरं का उपास तापास कराल सुद्धा या बहिणीच ना नंबर आहे आपले टाळा बटत नाही तो. आपण एकादशी बी कवनिंग निघ जात समजत नाही. या बहिणी एकादशी चतुर्थी हो बटा उपवास करतच आणि विशेष आखू तुमनासाठी त्याच ना उपवास राहस हरतालिका. हो हरतालिका कोणी कोणसाठी केली ती माया हो बरोबर आहे. कोणी कोणसाठी पार्वती मातानं शंकरासाठी शंकर भगवंत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे. हो या मावले सुद्धा करतीस तो व्रत. हो शंकर भगवंत हौसपती पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे म्हणून पार्वती मातेने केलेलं व्रत म्हणजे हरतालिका गुरुजी. बहिणी वन मी तुम्हाला पाय पडस का कुवास होन माल सांगा कोणती बैल वाटस आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे वर बोट करा हो म्हण्या बहिणीसवर ओ चिडीसवर हो म्हण्या सोन चिडीसवर हरतालिका करते ना बहिणी म्हणतो मी हो हरतालिकावाल्या बहिणीसवर हरतालिका करतेस त्या बहिणी पण कसं चालू आहे माहितीये का हो पिछे से आया और आगे धकाई चालू आहे. तिने करेल ना मी बी करली बट त्या एखाद्या आपलं हरतालिका करणाऱ्या बहिणीस ना तोंड मग एक वाक्य निघसच होईल याच ना जाऊ द्या 100 गरेस माय 99 गरेस माय निघस तो आवाज खानदानी म्हणतो राई नो दुसरी राती ना काही नाही निघी जाती. माणूस कितला का ज्ञानी राह ना कितला का हुशार राह ना तुम्हाला अख्खं गाव ऐकच होय तुम्ही गावना न्याय करतच होते पण ज्यास ना लग्न होई झाले त्यासले ऐकायला भेटी जायला आहे ज्यास ना होईल नाही त्यासले ऐक नसे. हा ज्यास ना होय त्यासले ऐक नाही पण तकदीरवालालेच ऐक नाही कारण भेटायला बी पाहिजे ना मग. ज्यास ना होई झाले त्यासने ऐकेले यासने एक वाक्य तुम्हाला अख्खं गाव ऐकच होईल पर बाईन जोडे जातात बाईनं वाक्य रास प्रत्येक माणूसले जो गावना न्याय करत होई त्याला सुद्धा ऐकणं पडस. तुम्ही टाय का बटा तुमले अक्कल नाही तेवढं बरं आहे तुम्ही त्यामुळे सुट्टी काढली. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आता या भाऊनं जावण माझ्या आत्याबाईला सांगितलं म्हणले बाई म्हणले दादा कशासाठी आलता काय नाही रे काय नाही बाई म्हणे मी बैलेले वाली गेले म्हणे. मग बहीणने स्वयंपाकला दे ना याला जेवणले बसाड दे ना यान जेवण करली ना जायल कसांसाठी होता हो मौत ना निरोप सांगाले याने जेवण करली ना खेडा गाव मा दारमा झाडे लायला राहता निम्न झाड होता झाड काल काट टाकली नाही गादी टाकली नाही झोपिली नाही याने. अहो 4:30 पावणे 5 वाजा लुटना म्हणे सखूबाई म्हणे काय म्हणे चहा दे बाई
चहा पेवाय गे बहीण ते शर्ट ठेवले म्हणे कुंटील टांगेल ते दिदे म्हणे याने शर्ट अंगमा टाकन मग सांग सखूबाई म्हणे काय राहणार काकू जात राही तू लेवाली अशी ऐक वय सांगशी तू खाईन झोपिली ना तू ओ बानाट सुरूत ना मौत ना निरोप कवय सांगू हाय बी अक्कल नाही असा गणच बिनबुन्ना भांडा राहतस असा गणच उलगेल वावरे राहत सरास सापडत नाही त्याच नामा निरोप सांगणारा जगाचा मालक आहे कृष्ण भगवंत विचार करतायत सुभद्रेला जाऊन सांगायचंय सुभद्रे तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला हा संदेश सुभद्रेच्या कानी सोडायचा जेव्हा मी सुभद्रेला सांगेल ना सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठते की काय असे भरपूर प्रश्न जगाच्या मालकाच्या मनात होते पण दादा गेल्याच्या नंतर सांगायला सुरुवात केली आणि मैतीचा निरोप सांगताना हुशारीनं सांगावं लागते कसं सांगितलं कारण मी जर डायरेक्ट सांगितलं सुभद्रा खूप रडेल म्हणून थोडं हुशारीनं सांगितलं सुभद्रे तुझा अभिमन्यू गेला दादा कुठे रे गेला अजून कुठे युद्ध चालू कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या लेकाला म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू गेला दादा अरे अजून कुठे युद्ध चालू कुठे युद्धाला पाठवलं का माझ्या लेकाला माझा मुलगा आहे तसा योद्धा तू कुठंतरी युद्धाला पाठवलं असशील म्हणले नाही ग बाई तुझा अभिमन्यू आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला आपल्या समध्यांना सोडून कायमचा गेला ऐकल्याच्या नंतर सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही सुभद्रा बोलतही नाही देवाच्या मनात प्रश्न होता सुभद्राला जेव्हा ही बातमी सांगेल सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल भरपूर प्रश्न होते पण त्याच्यातून एकही गोष्ट घडत नाही सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही देवाला वाटलं सुभद्राच्या कानी ही बातमी पडल्याच्या नंतर सुभद्रा जर रडली नाही तर नक्की सुभद्रा वेडी झाली असेल कारण जुने बाबा लोक बसलेत त्यांना माहिती बाईच्या कानावर जर दुःखद बातमी पडली आणि बाईच्या डोळ्यातून अश्रू नाही निघाले तर बाई वेडी होण्याची दाट शक्यता असते भूदेवा बरोबर आहे ना बाईच्या कानी जर दुःखद बातमी पडली आणि बाईच्या डोळ्यातून अश्रू नाही निघाले तर वेडी होण्याची दाट शक्यता असते सुभद्रा काहून रडत नाही जवळ आले सुभद्रेला सांगितलं ए सुभद्रा रड ना तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला तुला रडायला येत नाही सुभद्रे अगं रड ना अगं तू काय दगडासारख्या हृदयाची झाली सुभद्रे अगं रड ना सुभद्रा काही बोलत नाही देवाला वाटलं सुभद्रा वेडी झाली की काय जवळ गेले सुभद्रेचा हात धरला ए सुभद्रे अगं तुझा एकुलता एक पोरगा मरण पावला तुला रडायला येत नाही तू माय आहेस की दुश्मन अगं रड ना सुभद्रानं देवाकडे बघितलं देवा तू मला रडायला सांगतोय म्हणले हो अगं रड तुझा मुलगा मेलाय सुभद्रानं देवाकडे बघितलं आणि देवाला सांगितलं देवा तुझे संत तुझी बडाई मारत असताना सांगतात चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिविन अरे तुझी स्तुती मी ऐकली म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले इतकं सगळं तू सांग अशी बोलणे तुझे सत्य वेदाशी बोलणे हा तुझी सत्य वेदाशी बोलणे तुझी सत्य वेदाशी बोलणे सूर्याची चालणे तुझी बोले सूर्याची चालणे तुझी बोले सूर्याची चालणे तुझी बोले सूर्याची चालणे तुझी बोले आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी क्या बात है नुसता आराय मार देऊ तरी ढकलतच बा लोके चांगले शॉर्टकट बाकी जण ढकलतात बाकी जण लाव ताकद नको का हात लावून असं कर दे ना तरी बाकीना ढकलतात बा आमना बाबां तसंच कर कारण वेळ बी कमी आहे ना मग आपला पण तसंच म्हणणं पडे आपल्या टाइम कमी आहे आपला अरे तुझ्या मुखातून ऐकलंय म्या बोलविल्या वेदू बोली म्या चालविल्या सूर्य चाले जर तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हालत नसेल आणि गीतेमध्ये तू असं सुद्धा म्हणतो ममई वांशू जीव लोके जीव भूता सनातन मन षष्ठानी इंद्रियांनी प्रकृती स्थानी करुषती जर भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव तुझा अंश तुझी लेकरं आहेत मग कोणताच मायबाप लेकरांवर अन्याय करत नाही एखादी माय जर पोराला सीमेवर लढायला पाठवत असेल तर तिला वाटत नाही माझा मुलगा सीमेवर मेला पाहिजे
ते कर्तव्य आहे आणि मोठ्या अंतकरणाने पाठवते. मग मायचा काय पोरामध्ये जीव नाही असा त्याचा अर्थ नाही. बरोबर आहे ना? सोपं करून सांगायलो मी तुम्हाला. ऐका. ठीक उसी तरह भगवान तू मला रडायला सांगतोय ना कन्हैया, काहून रडायचं रे? माझा मुलगा मरावा तुलाच वाटत होतं ना, कारण तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. तुझ्याशिवाय इथं कोणतीच गोष्ट घडत नाही. मुलगा मरावा कोणाला वाटत होतं? देवानं मान खाली टाकली आणि हाडूच मान हलवली. बाई मलाच वाटत होतं. मग तुझी इच्छा आहे ना माझा मुलगा मरावा? म्हणे हो. अरे तू आमचा भगवंत आणि तुझी इच्छा पूर्ण झाली आहे ना, माझ्यासाठी आनंद. कारण कोणताच बाप आणि कोणतीच माय लेकरांवर अन्याय करत नाही. तू माझ्या लेकरासाठी काहीतरी चांगला विचार केला असेल म्हणून इथून उचललं कुठेतरी चांगल्या जागी ठेवलं असेल, म्हणून मी तुझ्यावर नाराज नाही आहे. तुझ्यावर नाराज का व्हायचं? कारण तुझं तत्व आम्हाला माहिती आहे. तू भक्तांवर कधीच अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही. माझ्या मुलगाला इथून उचललं असेल आणि मुलाला कुठेतरी चांगल्या जागी सुरक्षित जागी तू नेलं असेल, हा माझ्या तुझ्यावरचा दृढ भाव आहे. म्हणून मी काहून रडायचं? सुरुवातीला सुभद्रा रडलीच नाही बरं. हो. करावे ते म्हणे समाधान. मुलगा मेलाय तरी सुद्धा देवा तुझी इच्छा पूर्ण झाली आहे ना, मग मला रडायला सांगतो. अरे तुझी इच्छा पूर्ण झाली, आनंद व्यक्त करू का मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करू? कृष्ण सांगणार आहे काय करू? करावे ते म्हणी समाधान. तेव्हा साधकांनी सांगितलं ठीक आहे गुरुजी, ठीक आहे तुको बरं आहे. तुम्ही म्हणता तसं आम्ही सुद्धा संकटाला तोंड द्यायची ताकद ठेवू. पण जर मोठ्या संकटाला तोंड देतोय, जसं सुभद्रेचा मुलगा मेलाय तरी सुद्धा सुभद्रा मोठ्या अंतकरणाने सांगते भगवंता तुझी इच्छा असेल तर ती मला मान्य आहे, आम्ही सुद्धा मान्य करून घेऊ. पण त्या संकटातून तरण्यासाठी काहीतरी उपाय, काहीतरी पर्याय व्यवस्था आहे का? तर तुकोबरायांनी सांगितलं भैया संकट जीवनामध्ये आल्याच्या नंतर त्या दुःखाला कवटाळत बसू नका. मग काय करा? स्वतःच्या मनाशी संवाद साधा आणि त्या गोविंदाचं भजन करा. मानवनी मानू नये दो मनमनी मने मानू नये दो मनमनी बनी मानू नये दो मनमनी बनी मानू साध्या आणि सोप्या भाषेमध्ये दोन चरणाचा मतलब एकी चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 11:15. जास्त वेळ तुमचाही घेणे नाही. शेवटचे 15 मिनिटं असतील. मला ज्या आईच्या वर्षा मतलब दशक्रिया विधी निमित्ताने कीर्तनाला आलोय, आई काय असते शेवटच्या 15 मिनिटात सांगणार आहे. पर तत्पूर्वी
जर तुकोबाराय सांगत असतील म्हणून या म्हणी मानू नये की तू म्हणावा गोविंदू वेळोवेळा, मग त्या गोविंदाचं भजन करायला तुकोबाराय सांगतात. कोणत्या गोविंदाचं हो? जो पंढरपुरात बसलाय ना विटेवर उभा आहे ना, पंढरपुरात विटेवर उभा आहे ना, त्या गोविंदाचं जर लक्षात आला नसेल तर कोणत्या गोविंदाचं? जो गोपिकांसोबत वृंदावनमध्ये रास क्रीडा खेळतोय ना, त्या गोविंदाचं भजन करायला सांगितलंय. त्या गोविंदाचं, जो यशोदेचा मुलगा आहे, इथं पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याचं भजन तुम्हाला करायचंय. ते कसं? हातानं टाळी, मुखाने नामचिंतन. ज्यांना हात असतील त्यांना टाळी वाजवायची, समद्यांनी टाळी वाजवून भजन करायचं. जो भजन करणार नाही, टाळी वाजेशनी जो भजन करणार नाही, त्या बाजूवालाने शपथ रे भाऊ, म्हणजे बाजूवाला चिंता राही, मन रे हो काका मी मरी जाऊ तू मन रे. खरं संकीर्तन ते असतं, हातानं टाळी, मुखानं नामचिंतन. समद्या महिला माता पुरुष मंडळी समद्यांनी भजन करायचंय. त्यांना भजन करायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन केलं खरं सांगा. आणि आपल्या कीर्तनाचे सांगता भजन झाल्याशिवाय होत. खरं संकीर्तन हातानं टाळी, मुखानं नामचिंतन. कोणी कोणी भजन केलं खरं सांगा. हा, कोणी कोणी भजन काय म्हणतं? मन भाषा समजी राही ना तुमले. मी एकदम आपली भाषा बोल राहिनो, समजी राही ना. चला भाऊ मला बोलता नाही राहिना, मी दुसरी भाषा बोल राहिनो. यस करता फाडदा उल्लू या मापो, असं नाही ना. सोपं करून सांगतोय मी. सगळ्यांनी भजन करायचं. किती भजन करायचं सांगू का तुम्हाला? माझ्या राधा राणी सारखी भक्ती करायची. तुम्ही म्हणसान राधेचंच उदाहरण का देतात महाराज? क्योंकि मैं राधा का भक्त हूँ भैया. और सच्ची बात बताओ, राधाने किती भक्ती केली देवाची. 16,108 बायका होत्या तरी सुद्धा देवाचं विशेष प्रेम कोणावर होतं? मग देवानं राधेवर प्रेम करावं. देव मोठ्या अंतकरणाचा आहे असं नाही. अरे त्याच्या 16,108 बायका असल्यावर सुद्धा मन मोहित करून घेतलं, अशी भक्ती केली माझ्या राधेनं. तिच्यासारखी भक्ती करायची ना, बरोबर आहे की नाही? हा, भक्ती कशी करायची ऐका. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ. ही मुरली की धुन सुनने मैं बरसाने को आई हूँ. तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने को आई हूँ. मैं बरसाने से आई हूँ, मैं वृषभानु की जाई हूँ. हाँ मैं बरसाने में आई हूँ, मैं बरसाने से आई हूँ. अरे रसिया अवन बसिया, मैं तुझसे मिलने आई हूँ. अरे रसिया अवन बसिया, मैं तुझसे मिलने आई हूँ. अरे रसिया मन बसिया, मैं तुझसे मिलने आई हूँ. अरे रसिया मन बसिया, मैं तुझसे मिलने आई हूँ. मला सांगायला आवडतं बरं का, राधेसारखी भक्ती करायला आवडते. तर मी असं म्हणेल, कशी भक्ती करायची? दीवानी में काना तेरी, दीवानी हुई, दीवानी में जामा तेरी, दीवानी हुई. दीवानी हुई ना तेरी, दीवानी हुई. दीवानी हुई ना तेरी, दीवानी हुई. चांदनी जरूरत है चंदा की जैसे, मेरे मुरली वाले तेरी जरूरत है वैसे.
जिंदगानी तुझसे, मेरी जिंदगानी तुझसे सुहानी हुई। दीवानी मैं काना तेरी दीवानी हुई, दीवानी मैं जामा तेरी दीवानी हुई। हाँ दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी हुई तेरी दीवानी हुई, दीवानी हुई। भक्ती करत असताना राधेचे भाव सांगायला मला आवडतात. भक्ती अशी करायची, हे मेरा हाल जो है फिलहाल ये कोई क्या जाने, दिल ले गया नंद का लाल की दुनिया क्या जाने, दिल चोरी की और नंद लाल की दुनिया क्या जाने, मेरा चैन बैन सब छीना अब मुश्किल कर दिया जी।